नादी लागू नको आणि गाडीचा नंबर घे आणि कुठल्या चौकीला द्यायचा ना दे. चौकीची भाषा करतो का? माझं नाव आहे ना सूरज पाटील आहे. सांगायचंय त्याला सांग. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलाच असेल की ते पाटील साहेब काय बोलत होते, कुठेही जाऊन सांग, आणि नंतर त्यांच्यासोबत काय झालं हे देखील तुम्हाला माहित. जर नसेल तुम्हाला माहित तर तुम्हाला एक क्लिप दाखवून देतो की नंतर त्यांच्यासोबत काय झालं. आणि अजून देखील महत्त्वाची गोष्ट आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो, परंतु ही आधी क्लिप पहा. तर मित्रांनो, पाहिलं म्हणून कोणीच कोणापेक्षा मोठा नसतो. कुठल्याही चौकीला जाऊन सांग, कुठेही हे कर. हे जे पुणे पोलिसांनी केलं ते अगदी बरोबर केलं. हे असं केल्यामुळे जी लोक जी रस्त्यावरती दादागिरी करत फिरतात ना, त्यांच्यावरती लिमिटेशन येईल आणि ते थोडे कंट्रोलमध्ये राहतील. जे लोक समजतात ना आपल्याच पप्पाचा रस्ता आहे, ते जरासे जे आहेत ते लिमिटमध्ये राहतील. परंतु मित्रांनो, एक लक्षात ठेवण्यासारखी आणि एक शिकण्यासारखी गोष्ट काय माहितीये, ज्यांच्या गाडीची त्यांनी काच फोडली टेम्पोची, त्यांचा एक इंटरव्ह्यू घेतला गेला एका न्यूज चॅनलद्वारा आणि ते त्याच्यामध्ये सांगत काय आहेत ते तुम्ही नीट ऐका. चिटकला तो साईड मिरर फुटला, तो मला दम मागत होता. मी म्हणलं तू ठोकला, मी कशाला दम दे. ओके, म्हणजे त्याची गाडी तुमच्या मागे हो माग होती. रिक्षा चौकीला जा पोलीस स्टेशन. ओके, त्यानंतर तुम्हाला शिवगाळ वगैरे केली, हात वगैरे उचलला, हात उचलला, कापड मारली, हातावर मारली. मी तुझा बाप माझा बाप. व्हिडिओ मध्ये सगळ्यांनी बघितलं जे सुरज पाटील आहे, सुरज पाटील आहे, जा काय करतो कुठल्या चौकीला जा, पोलीस वगैरे काय करायचं कर. याच्या गाडीचं पूर्णपणे नुकसान केलेलं आहे. समोरचे काच वगैरे फोडलेली आणि त्याच्यावर पण हात उचलला आणि पोलीस चौकी जातोय. आणि हे कधी 2 दिवस आधी झालं बरोबर? हो, 2 दिवसांनी. आणि पोलिसांनी पूर्णपणे टाळाटाळ केली. ज्यावेळेस व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेस मग तो हे घेतलं. म्हणजे डिपार्टमेंट आहे, ज्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर ऍक्शन म्हणजे त्यांना बोलवलं. त्याआधी यांना किती ठिकाणी फिरवलं तुम्हाला? ते मगरपेट्यात जा म्हणतात, तिकडे जा म्हणतात, हडपसर चौकीला जा म्हणतात, नाटकाकडे जा म्हणतात. जे प्रशासन आपल्यासाठी बघितलं त्यांनी काय सांगितलं की मी 2-3 दिवस फेऱ्या मारल्या पोलीस स्टेशनला, माझं कोणी ऐकून घेत नव्हतं, काहीच रिस्पॉन्स देत नव्हतं. इकडे जा, तिथे भेटा, त्याला भेटा असे सांगत होते. परंतु मला ती व्हिडिओ क्लिप मिळाली, ती व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली, त्याच्यानंतर ह्याच्यावरती ऍक्शन घेण्यात आली. ह्याच्यावरनं काय सिद्ध होतं, जिथपर्यंत आपल्याजवळ प्रूफ नाहीये तिथपर्यंत आपण काहीही करू शकत नाही. तर अशा वेळेला काय करणं गरजेचं आहे? बरोबर आहे, अशा वेळेला जे आहे ते रेकॉर्डिंग आपल्या जवळ असणं खूप जास्त गरजेचं आहे. आता त्या मित्राने रेकॉर्डिंग केली म्हणून त्यांना न्याय देखील मिळाला. परंतु मित्रांनो, दरवेळेला तुमची देखील कोणीतरी रेकॉर्डिंग करेल असं गरजेचंच नाही. त्यामुळे तुम्ही देखील स्वतः मोबाईल काढून रेकॉर्डिंग करत राहा, किंवा आपल्या गाडीमध्ये जे आहे ते डॅश कॅम लावायला विसरू नका. डॅश कॅम आताच्या सिच्युएशन मध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे. हात जर त्याच्याजवळ डॅश कॅम असेल तर तो लगेचच ती फुटेज पोलिसांना दाखवू शकला असता. असंच ऍक्सिडेंटच्या वेळी देखील कोणाची चुकी आहे काय आहे हे दाखवण्यासाठी देखील आपण डॅश कॅमचा यूज करू शकतो. त्यांनी जे आहे ते आपल्याला लगेच न्याय मिळतो आणि आपल्याजवळ प्रूफ राहतो.